चला व्हा पुढे पुढे व्हा पुढे व्हा. आता वय मित्रांनो हे जे दिसतंय ते तुळशी नदीचा उगम आहे मित्रांनो. हॅलो नमस्कार मित्रांनो, पिंटू जरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज 2-3 दिवस झालं मी बरा नव्हतो आणि मी आलो आहे आता बहिणीच्या घराकडे आलेलो होतो. तर ह्या साईडला बघू शकता हे जे मोठं घर आहे ते बहिणीचं आहे आणि 2-3 दिवस मी इथं आल्यामुळे तुरुंबे या गावी आलेलो होतो भाटणवाडीतून. आणि आता मी सध्या चालू आहे दुर्ग मांदोड या ठिकाणी. साईची माही आहे तिकडं. माही असल्यामुळं आम्ही तिकडे काय कसा कार्यक्रम असणार आहे साड्याची माहीचा तर ते बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. तर चला तर जाऊया आपण. हॅलो नमस्कार मित्रांनो, आता मी आलो आहे मांदवड या ठिकाणी. मांदवडच्या घाटामध्ये आता आम्ही थांबलेलो आहे. माझ्याबरोबर माझा भाचा आहे आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही जंगलाच्या बरोबर मध्ये आम्ही थांबलेलो आहे. हा जाणारा रोड सरळ मांदवडला जाते आणि आम्ही तारळ्यातनं सहज आलोच डायरेक्ट तिथं 5 मिनटं थांबलो दाढी करण्यासाठी. तर चला आता डायरेक्ट आपण जाऊया आपल्या मांदवडला. तर मित्रांनो आता परत एकदा मी अशा ठिकाणी थांबलेलो आहे ज्या ठिकाणी आपल्याला व्ह्यूज चांगला मिळेल, अशा ठिकाणी की सुंदर जागा असेल. तर पाठीमागच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवतो कशी जागा आहे ती. तर मित्रांनो बघू शकता दुर्ग मांदवड या ठिकाणी एक सुंदर अशी निसर्गरम्य वातावरणातील वसलेले हे गाव आहे. आणि ह्या साईडला जे आहे ह्या साईडला ताराळ्यातून रोड येतो आहे आणि डायरेक्ट हा दुर्ग मांदवड या ठिकाणी जातो आहे. आणि त्याचमध्ये पॉईंटमध्ये आपल्याला म्हणजे एखादा कट्टा दिसेल त्या ठिकाणी आपण थांबलो तर आपल्याला व्ह्यू चांगले मिळण्याजोगं एक शांत असं ठिकाण आहे. ते म्हणजे पूर्ण जंगलामध्ये वेढलेलं हे गाव आहे आणि आपण इथं थांबलेलो आहे. तर बघू शकता किती सुंदर वातावरण आहे. आणि आमचा ऋषी इथं बसला आहे गाडीवर. आपलं काय खायचं बसला आहे सर तर चिक्कोडी चिल्ली असं काय तर खायला लागला आहे तो. आणि त्याचं काय पोट भरतं आहे तो काय जेवत नाही का काय नाही. आणि तरी पण ह्या साईडला आपल्याला शेती दिसते, त्या पिंजर वगैरे लावलेलं आहे, होळी लावलेलं आहे. तर चला तर आपण जाऊया डायरेक्ट आपण दुर्ग मांदवडला. तर नमस्कार मित्रांनो, तर मी आलो आहे आता मांदवड या ठिकाणी आणि मांदवडमधून आम्ही आता जवळजवळ 2 किलोमीटर चालत चाललेलं आहे. मेन रोड लागतो आहे आणि मेन रोडपासून जी पायवाट लागते तिथून आम्ही सड्याच्या देवालयापाशी आम्ही जाणार आहे. सड्याची माही करणार आहे. तर तिथं भैरी देवालय लागते आणि भैरी देवालयाचं तिथं आम्ही जाणार आहे. आणि तिथंच तुळशी नदीचा उगम पण लागतो. तो पण तुम्हाला जर व्हिडिओमध्ये बघायला मिळालं तर आपण दाखवूया. तर भरपूर आपण लांब आलेलो आहे. जवळ 2 किलोमीटर झालं आहे. ते बघू शकता आमचे पप्पा पण आहेत आणि माझा भाचा पण. आम्ही सगळे त्या डोंगरावर चाललेलो आहे आणि हा पूर्ण डोंगर आणि चढायचा आपल्याला. तर हो पूर्ण खडा डोंगर आहे आणि त्या देवालयापाशी जाण्यासाठी डोंगरावरून आपल्याला पायवाट करायचं आहे. तर बघूया चला तर जाऊया कसं. तर मित्रांनो आपण चाललेलो आहे आणि जाता जाता इथं भरपूर झाडं तोडण्यात आलेले आहेत. तर झाडं तुम्हाला माहीत आहे झाडं किती महत्त्वाचे आहेत. झाडं शक्यतो कुणी तोडू नये एवढं आपलं लक्षात घ्यायला पाहिजे. झाडं आहेत तर आपलं सगळं जीवन आहे. तर मित्रांनो झाडं एवढं तोडू नकोसा, जंगल वाचवा आणि जंगलाची जास्तीत जास्त सुरक्षा करा. आणि प्रत्येकाने मित्रांनो 10-10 झाडं तरी लावून घ्या. जसे की सगळेजण लावत आल्यात. तर जंगलाला वाचवा आणि जंगलाचं नुकसान करू नकोसा, नाहीतर जंगलातील प्राणी आपल्या गावामध्ये पण येऊ शकतात. तर चला तर जाऊया डायरेक्ट. जंगलातून आपण चाललेलो आहे
आणि बहिरी देवालयापाशी जाणार आहे डोंगरावर. तर चला तर. ऋषी काय झालं रे? बॉल पडला. पूर्ण असा रोड आहे मित्रांनो आणि ह्या रोडवरून आपल्याला जंगलातून जायचं. जंगलच आहे थोडंफार. तर मित्रांनो बघू शकता आपल्या दुर्ग मांदवड बहिरी या देवस्थानापासून आपण आपल्या आलेलो आहे. अजून काय पोचा नाही. आपण जवळजवळ अजून 2 किलोमीटर आहे. डोंगर चढायचा आहे. तर खाली गावातील हा एरिया बघू शकताय. आपण 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर आलेला आहे आणि हा शेतवडीचा एरिया आहे. पुन्हा तो हा जो एरिया दिसतो जो जंगल एरिया आहे आणि पूर्ण जंगलातूनच आपण चाललेलो डोंगरावरच आहे. चला तर. ऋषी काय नाही, तू किती दिवसांना आलास? 5-6 दिवसात आलास. कधी बघितलंयच तरी काय डोंगर? हां, पूर्ण मित्रांनो जंगल. डोंगरावर जे आग लावलेली वनवा जो लावलेला होता पूर्ण, त्याच्यामुळं जंगलाचे नुकसान झालेलं आहे. बघू शकताय. कुठलं? तर मित्रांनो आपल्याला जे तलाव दिसते ते राधानगरी तलाव आहे. राधानगरी डॅम जे शाहू महाराजांनी बांधलेलं हे वातावरण हे दिसते राधानगरी तलाव. तर मित्रांनो आपले मित्रमंडळी पण गाव अण्णा का बसलं सा दमटलं जावे. बरोबर या हळू निवांत. हां तिकडलं काय? तर मित्रांनो आता जो आपण डोंगर जो होता तो आपण पूर्ण केला आहे आणि आता जरा घसारत आलेला आहे. ह्या साईडला घसारत आली त्यामुळे जरा बरं वाटायला लागले. नाही तर पूर्ण डोंगर होता आणि डोंगर चढताना आम्हाला एवढा दम भरला आहे. भरपूर दम भरलेला होता. असं वाटत होतं की कुठेतरी बसावं, पण आम्ही एका जागेला बसलेलो होतो एकाच ठिकाणी आणि तिथून परत आम्ही प्रवास चालू केलेला आहे. तर ह्या ठिकाणी बघू शकता आपल्याला. ह्या ठिकाणी आमच्या पप्पाने आमचा भाचा चाललेला आहे. त्या गायी पण इकडे सोडलेल्या आहेत का चरायला आहेत काय समजा सोडलेल्या आहेत बहुतेक. गायी पण आहेत. तुमचा पण करू. तर मित्रांनो फायनली आपण सड्यावर पोचलेलो आहे आणि सड्यावरची जागा तुम्हाला आता मी दाखवणार आहे. कशा पद्धतीने गावकरी जी मंडळी आहेत, इतर गावातील लोक आहेत, ते कशा पद्धतीनं तिथं यात्रा करतात, जत्रा करतात ते बघूया. चला तर पाठीमागच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला मित्रांनो आता बघू शकताय आपण सड्याच्या इथं आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी ट्रॅक्टर लावलेला आहे. जत्रा चालू आहे. बरोबर मधोमध इथं चालू आहे. बाजार पण व्यवस्थित भरलेला आहे. बघू शकताय तुम्ही. अरे पप्पा कुठे आहेत? तिकडे आहे तुम्ही. हे बघू शकताय लेडीज लोक पण इथं जेवण चालू आहे. जरा तिकडे गेला तुम्ही. तर ह्या ठिकाणी बाजार भरलेला आहे मित्रांनो. काकणं वगैरे इथं विकाय वगैरे ठेवलेले आहेत, बावल्या वगैरे लहान मुलांच्यासाठी. आणि हे बघू शकता मंदिर आहे
आणि ह्याच मंदिरातून जे आपण बघत होतो की तुळशी डॅमचा उगम झालेला आहे, तुळशी नदीचं जे पाणी आहे ते ह्याच नदीतून उगम झालेला आहे. तर तुम्हाला दाखवतो चला. हां आईस्क्रीम घेऊया की. तर मित्रांनो आता आपण त्या मंदिरामध्ये आलेलो आहे ज्या ठिकाणी तुळशी डॅमचा उगम झालेला आहे. आणि बहिरीच्या जे मंदिर आहे बहिरी मंदिर त्या ठिकाणी तुळशी नदीचा उगम झाला आहे. बघू शकता आत. नाही काय आता खायला. तर मित्रांनो इथं लहान मुलांच्यासाठी खेळण्यासाठी केलेलं आहे. बघू शकताय. ऋषिका आईस्क्रीम पाहिजे. हा कष्ट केले यात्रा मोठ्या नसते घरी. काय आईस्क्रीम भजी का ती ठीक आहे. तर मित्रांनो कधी ऋषीनं आमच्या स्प्रिंग पोटॅटो खाया नाही आणि पहिल्यांदाच खायला लागला आहे. तर 20 रुपये ऋषीनं खर्च केला स्प्रिंग पोटॅटो खायासाठी. काय हे ऋषी स्प्रिंगच खायला लागलायस की. मी यूट्यूबला व्हिडिओ करतो, यूट्यूबवर टाकतो. आम्हाला एक कॉल करतो. तर मित्रांनो ऋषीला आपल्या भेटलेला आहे बाच्याला स्प्रिंग पोटॅटो. ऋषी कसं वाटलं? टॉप वाटलं. तुम्ही घ्या. घरात नेता का इथं घालता नव्याचं घरला यांचं घरला आमचं इथं सगळ्यात एकाकडे नाही घेतो असं का करायला ती प्रथा करायलाच पाहिजे. माणसं आहेत नाही आम्ही माणसं ती माणसं नाही. किलो 1.5 किलो आहे.
हा हे तसं बघा आता देव घ्या देव मार पलटी उडी मार अशी मार अशी जमले मित्रांनो, जे आपण बघायला लागलो आता इथं जे तळ आहे ह्या मंदिरापासून जवळजवळ नुसतं फक्त 100 मीटरवर आहे आणि 100 मीटरवरनं जे तळ आहे ते एक तुळशी डॅम म्हणजे देवळाच्या पायथ्यापासूनच तुळशी डॅमचा उगम झाला आहे आणि तेच पाणी ह्या तलावामध्ये येते आणि ह्या तलावापासून ह्या खाली इकडं तुळशी डॅमला जाते म्हणजे धामोर डॅम ज्या म्हणतात आपण त्या तुळशी नदीला तिकडं जाते आणि खरा तुळशीचा उगम हे तुम्ही दाखवला आहे बघितला आहे तुम्ही देवळाच्या बरोबर देवळातच आहे आणि त्या देवळाच्या पायथ्यापासून ह्या डॅम म्हणजे या तलावापाशी जे पाणी येते आणि इथून झिरपून ते खाली धरणाला जाते आणि असा हा म्हणजे तुळशी नदीचा उगम आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली ते सांगा. आणि इथं एक प्रथा आहे की मला व्हिडिओ करून द्याय नव्हते म्हणजे मंदिराचा वगैरे तरी पण मी केलेला आहे आणि मंदिराचा व्हिडिओ शक्यतो करून देत नाहीत कोण कारण इथे एक प्रकरण घडलेलं आहे ते आपल्याला काय सांगायचं नाही आहे कारण ते वेगळं आहे राजकारणी प्रकरण आहे ते. तर जे काय घडलं ते वाईट घडलेलं होतं आणि म्हणजे गावकरी मंडळी म्हटलेत की तुम्ही व्हिडिओ करू नका. तरी पण जो बाजार वगैरे म्हणजे जे बाकीचा व्हिडिओ केलेला आहे ते तुम्ही अवश्य बघा आणि मंदिराचा पण थोडाफार व्हिडिओ बघितला आहे तुळशीचं नदीचं पाण्याचा पण व्हिडिओ बघितला आहे. तर मित्रांनो असं आहे की इथं जी बहिरेमाई होते ती पहिल्यांदा सुरुवातीला बहिरेमाई साजरी केल्यानंतर आपल्या गावात वगैरे सगळीकडे माह्या चालू होत्यात म्हणजे जत्रा वगैरे सगळीकडे चालू होत्यात. ज्यावेळी इथं दुर्ग मांदवडची ज्यावेळी बहिरेमाई होती त्यानंतरच सर्व माह्या चालू होत्यात. तर मित्रांनो कसं वाटलं माहिती ते सांगा कमेंट करून आणि चला तर दगड टाकू टाकणार आहे टाकू टाक. तर मित्रांनो इथं बहिरीमाई अशी असते की 4 ठिकाणी जेवण असते म्हणजे गुरु वगैरे कांबळे समाज वगैरे असं प्रत्येकाचं जेवण वेगवेगळं असतं आणि जेवण म्हणजे प्रत्येकाचं जेवण वेगवेगळं असल्यामुळं ती जेवढी लोक म्हणजे बाहेरच्या गावातले येतात त्या लोकांच्यासाठी जेवण केलं जातं आहे म्हणजे असं 4 ठिकाणी जेवण करतात असं इकडचं पद्धत आहे. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा.